किती सुंदर दिसायला आपण विचार करायला तुम्ही कसं केलं का असं केलं तर गलती पूर्णपणे त्यांची काही हालचाल करत नाही. ते लिहायचं आपलं काम घेऊ घालायचं. मग आपला माणूस गेला आपलं काय विचारतंय हा तू कसं समजायची ना आपलं देव झालं की समजा आई आपला जीव गेलाय जीव विचार कर तू बापांचं ते काहीच होत नाही आपला जीव गेला आपण एखाद काही नाही हैबतच खाऊ झालं आपल्याला कळलं कितीपर्यंत पोहोचू शकतात. आपण हटून जायचं माझं सरकारी वकील खेळायला लावायचं. सरकारी वकील त्याला जर एखादा जर चान्स गेला त्या मग असं नाही आपल्याला द्यायला तयार नाही त्याला गाडूनच टाकतात. निकालच लावते तरी आपल्याला द्यायला तयार नाही जाऊ दे सरकारी वकील जे असते का दादी समोर किती पॉवरफुल वकील राहू दे त्याला काय करायचं पुढची तारीख देते ते दुसरी तारीख पाहून वकील आपल्याला येऊन सांगते असं असं ते म्हणजे मला उद्या पुढच्या तारीखचा टाइम किती वेळेस सांगायचं टाइम भेटला नाही. साखळ्या वकिलला जर दुसरी तारीख भेटली तर ठिकाणच नव्हती त्या माणसाला. मी तेच म्हणाले एक नोटीस पाठवून बघू ऐकलं तर ठीक आहे नाही टाकायचं जाऊन येतं का ते ऑफिसला पण वकील फोनवर त्याला डायरेक्ट बोलू शकत नाही बरं का. वकिलाच्या पण धमकी द्यायला वकील बोलू धमकी नाही देत पण वकीलला साधं पण बोलायला जमत नाही. त्याला साधं डॉक्युमेंट बोलून ते एवढं तर म्हणू शकत की बाबा तुमचं काय आहे ते करायचं तुम्हाला असं एवढं करत नाही का धमकी द्यायला पाहिजे तुम्ही बोललं आपल्या फोन बोलल हा बोलायचं तू वाटते चौथी होत नसते वकिला तशी थोडी होती ना त्याने धमकी दिली काही केली तर मग हे होते तू ये बरं बाहेर हे बघ तू वकील कोणाचं फिरून चलते सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता पोलिसांनी कसं बोलायचं असेल की पोलिसवाला आपल्या जातीचा वकील असून ते बाबासाहेबांना मानते विचार करा. आपल्याला मोठी घरात फोटो येते बाबा जे लोक शिकले त्यांनाच माहिती बाबासाहेब काय आपल्याला माहिती बाबासाहेबांनी संविधान कोण दिलं 115 जणांची टीम बसली होती वकिलांची. त्यांनी सगळ्यांनी ते लिहिलं नंतर बाबासाहेबांच्या हातानं फक्त ते लागू झालं. समजा आरक्षण सगळं आपल्याला द्यायला देवेंद्र फडणवीस म्हणजे ही लोक गेली सगळं करायला लागू फक्त करायला आपली लोक नाव कोणाचं होणार देवेंद्र फडणवीस शेती होती शेती होती आपली लोक गेलेले होते म्हणजे याला कोणी विचार नाही आपली जात जी होती ती स्टँडर्ड जात होती आणि बाबासाहेबांना फक्त आरक्षण द्यायचं होतं ते दलित समाज आणि ते खालपाई समाजला द्यायचे. आदिवासी म्हणून त्यांनी आपल्या समोर मुद्दा कधी मांडलाच नाही की तुम्हाला आरक्षण पाहिजे. हे फक्त हे काफा आहे मला समजलं. हा ते म्हणतात नाही तुम्हाला आरक्षण देऊ लागले नाही, नाही, आपण तुमच्या लोकांनी हे यांनी बनवलेलं असणार. त्यांना काय म्हणावं लागतं त्या काळात जर तुम्ही असते का म्हणा तुमच्या संघ आणि सगळ्याला विकत बी घेतलं असतं म्हणा आणि आरक्षण बी घेतलं असतं म्हणा विकत एवढी पॉवर होती आमच्याकडे. आता कोण हात फैराली म्हणले म्हणा की तुम्ही त्या काळात जर भेटले असते तुला त्या काळातच चांगलं असतं म्हणा त्या फक्त लोकांच्या अफवा येतात. खरं जर इतिहास जर पाहिला तर असं झालंच नाही कुठे की जे आपल्याला आरक्षण देऊ लागले ना म्हणजे मुद्दा म्हणून आपल्या समाजाचा मुद्दा त्यांनी मांडलाच नाही. मी केलेलं आपलं त्यांनी फक्त याच्यासाठीच दिलेले आहे ते दलित समाज खालपाई समाज जे आहेत का ज्याच्याकडून काही हालचाल होणे गेल्या त्या समाजाला याच्यामध्ये लोकांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला की यांनी पैशाच्या बळावर नाही तर समजा जातीच्या बळावर तरी पुढे जातील असं. आणि आपल्या समाजावर तिने एकदा झालं दोनदा झालं तीनदा आरक्षण द्यायची पाहिजे होती पण कधी आपल्या समाजाला तिने मुद्दा मांडला नाही आणि आपल्या समाजाने तरी हात ठेवला नाही असं होतं म्हणून तुम्ही जरी आज पसरवलं आरक्षण नसतं